झाले, अजून देखील आरोपी सापडत नाहीये. बिलकुल. आता याच्यावर कायदा सुव्यवस्थेवर जेव्हा चर्चा येणारच आहे तेव्हा त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा पोस्टमॉर्टम आम्ही करू. काल अंबादास बावनकुळेंनी मत व्यक्त केलं की भाजप यासाठी आमचं काम त्या गोष्टीवर चालू आहे. भाजपचा अजेंडा आहे वेगळ्या विदर्भाचा, असं बावनकुळे म्हणाले. मला हास्यास्पद आहे. तर फडणवीसांनी सांगितलं की जेवढा त्यांचा वेगळा विदर्भ होत नाही तिथून तुम्ही लग्नच करणार नाही. आता या सगळ्या गोष्टीला होऊन 14 वर्ष म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाली, तर 12 वर्ष लागतातच. तिसऱ्यांदा सरकार यांची आहे आणि तिसऱ्यांदा सरकार येऊन सुद्धा आता वेगळ्या विदर्भात, ज्या विदर्भामधले मुख्यमंत्री असताना, बावनकुळे विदर्भातले असताना इथं आठवड्याचं अधिवेशन करतात आहे, पूर्ण काळ अधिवेशन करत नाही. यांच्याकडून काय अपेक्षा केल्या पाहिजे? आणि त्याच्यामुळे या अशा थोतांड गोष्टीवर लक्ष करू नका. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, विदर्भाच्या विकासाचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी हा अयशस्वी प्रयत्न सरकारच्या वतीने चालवला आहे. परंतु ज्या पद्धतीने खरं तर आदित्य ठाकरे म्हणाले की शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, तुम्हाला वाटतं की आगामी काळात शिवसेना ही फुटेल म्हणून? काही होऊ शकतं. फडणवीस येतो मग काही होऊ शकतं.